प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडून काही उपयोग नाही, तर या माणसाला थेट बुटाने मारलं पाहिजे, याला बुटांनी मारलं पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया आंबेडकरी समाजातून उमटत आहे, संविधानवादी जनतेतून उमटत आहे। मित्रांनो, ज्या आंबेडकरी जनतेनं, ज्या संविधानवादी जनतेनं अवघ्या वर्षभरापूर्वी ज्या भूषण गवईला आपल्या डोक्यावरती बसवलं होतं, शब्दशः डोक्यावरती बसवलं होतं, मिरवलं होतं, भारताचे 52वे सरन्यायाधीश झाल्यामुळे आंबेडकरी जनतेला आणि इथल्या प्रबुद्ध जनतेला एक प्रचंड असा आनंद झाला होता। हा आनंद इतका पराकोटीचा आनंद होता की त्यावेळेला साक्षात बाबासाहेबांचे पणतू, उच्च विद्या विभूषित पणतू सुजातदादा आंबेडकर यांनी एक सावधानतेचा इशारा दिला होता। त्या सावधानतेच्या इशाराकडे सुद्धा आमचे दुर्लक्ष झाले, इतका तो आनंद आम्हाला झालेला होता। आज दुर्दैवानं सुजात आंबेडकर जे काही म्हणाले ते खरं झालेलं दिसत आहे। भूषण गवई हे RSSच्या नादी लागलेत की काय, भारतीय जनता पक्षाच्या कच्छापी लागलेले आहेत की काय? भूषण गवई हा माणूस RSSचा दलाल आहे अशी जाहीर टीका आणि जहर टीका आता समाजामधून उमटत आहे। मित्रांनो, काल परवा हा माणूस त्या ढोंग्या आणि पाखंडी बागेश्वर नावाच्या तो धीरेंद्र शास्त्री कोण आहे त्याच्या भेटीला गेला। त्या धीरेंद्रची बुद्धी किती, त्याचं वय किती, आणि त्याला भेटायला, बरा हा धीरेंद्र काही कोणी मोठा विज्ञानवादी नाहीये, तो पाखंडी, ढोंगी, भोंदू ना, अशा भोंदूला भेटायला भारताचा एक सरन्यायाधीश राहिलेला व्यक्ती जाऊन भेटतो। बरं, जाऊन भेटणं आम्हाला काही घेणं देणे, कोण कोणाला भेटतोय कोण कोणाला भेटत नाही तो भाग वेगळा, परंतु आंबेडकरवादी असणाऱ्या एका व्यक्तीनं अशा भोंदूला भेटणं हे मात्र अनुचित आहे। खरं म्हणजे भूषण गवईला एका ब्राह्मण वकिलाने जो बूट फेकून मारला होता भर न्यायालयामध्ये, त्यावेळेला ह्या भूषण गवईच्या बचावासाठी आंबेडकरी जनता धावली होती, संविधानवादी जनता धावली होती। त्यावेळेला भूषण गवईनं जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याकडं आपलं दुर्लक्ष झालं। भूषण गवई म्हणाले होते की मी त्याला माफ केलं, त्याच्या काही प्रतिक्रिया यायच्या आधीच भूषण गवईनं त्याला माफी करून टाकलं होतं। याचा अर्थ ही काही पटकथा अगोदरच लिहिलेली होती की काय, अशी दाट शंका येते। मित्रांनो, भूषण गवई आणि गवई घराणं हे एकूणच संशयास्पद घराणं राहिलेलं आहे। आंबेडकरी समाजामध्ये, आंबेडकरी जनतेमध्ये या घराण्याविषयी एक शंका नेहमीच राहिलेली आहे। साक्षात या भूषण गवईचे वडील रामकृष्ण गवई हे 1981 मध्ये संघाच्या मंचावरती गेलेले होते। त्याच्यानंतर ते 2000च्या दरम्यान बिहारचे राज्यपाल बनले, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। गवई घराणं जिथं सत्ता तिथंच पळणारे घराणं आहे। परंतु भूषण गवईचं आम्हाला एक समजू शकलं नाही की भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश राहून गेलेले आहेत, त्यांना कोणाची भीती? ठीक आहे, रामकृष्ण गवईचा आम्ही समजू, तो माणूस सत्तेसाठी इकडे तिकडे पळाला, लाचार झाला, सगळं काही झालं, पण या भूषण गवईचं काय? सरन्यायाधीश म्हणून राहिलेला माणूस, याला भीती कोणाची? ईडीची भीती आहे, CBIची भीती आहे की आणखी कोणाची भीती आहे? मग हा माणूस इतका घाबरलेला काय? जिथं बाबासाहेबांच्या जयंतीचे बॅनर लावत असताना पाऊस आला, त्या पावसामुळे बाबासाहेबांचे बॅनर प्रचंड वाऱ्याच्या वेगानं हालू लागलं, ते जमिनीवरती पडायला आलं, आणि ते जमिनीवरती पडू नये म्हणून त्या भर पावसामध्ये आंबेडकरी तरुणांनी, आबालवृद्धांनी ते बॅनर कवटाळून ठेवलं, ते बॅनर जमिनीवरती पडू दिलं नाही। तिथं सरन्यायाधीश सारख्या पदावरती राहिलेला माणूस
आंबेडकर वादाला हरताळ फासतो आणि एका भोंदूच्या ढोंग्याच्या पाया पडायला जातो, त्याला भेटायला जातो. हे कशाचे द्योतक? ही गुलामी कशाची? का म्हणून ही गुलामी? भूषण गवईचा भाऊ तो राजेंद्र गवई, हा माणूस काय विक्षिप्त माणूस आहे तेच कळायला मार्ग नाही. श्याम मानवानी जाहीरपणे सांगितलं की भूषण गवई त्या ढोंग्याला, पाखंड्याला बागेश्वरला जाऊन भेटलाय. तेव्हा भूषण गवई यांनी आता आंबेडकरांचं नाव तोंडात घेऊ नये. क्रिया होती, प्रतिक्रिया होती. श्याम मानवाने तशी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावरती हा राजेंद्र गवई म्हणतो, माया भावाला नंतर भिडा, पहिलं मला भिडा. हिंमत असेल, एका बापाची अवलाद असेल तर. अरे का कुठं एका बापाची 10 बापाची अवलाद काढत बसला एकमेकांची? आणि तुला विचारलंय कोणी? राजेंद्र गवई हे पात्र, हे हास्यास्पद पात्र आहे, हे लाचार पात्र आहे. आणि त्या पात्राकडे आम्ही नेहमी दुर्लक्ष करत आलेलो आहे. मुळात या माणसाला कोणीही नेता मानायलाच तयार नाही. एकदम विक्षिप्त असं पात्र आहे. आज गवई घराण्यानं बाबासाहेबांच्या पुण्याईने जे काही नावलौकिक कमवला होता तो सगळा धुळीला मिळालेला आहे. समाजामध्ये या घरांची कवडी इतकी सुद्धा आता लायकी राहिलेली नाही, पात्र किंमत राहिलेली नाही. आता गवई घराण्यानं कधीही आंबेडकर हे नाव आपल्या तोंडावाटे घेऊ नये. आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी यांना आंबेडकर लागतो, परंतु गुलामी मात्र हे पाखंडाची करतात, ढोंग्याची करतात, RSS ची गुलामी करतात. अशा ह्या गुलामांना आंबेडकरी समाजामध्ये बिलकुल स्थान नाही. भूषण गवई, वेळ गेलेली नाही, समाजाची माफी मागा. आज यवतमाळ मधला तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागलाय तुम्हाला. लक्षात ठेवा, शासन असो प्रशासन असो, सगळ्यात मोठी ताकद ही जनतेची राहते. जनतेच्या शक्तीपुढे कोणतीही शक्ती मोठी नाही. आज तुम्हाला कार्यक्रम रद्द करावा लागला, उद्या तुम्हाला संपूर्ण देशात फिरणं सुद्धा मुश्किल होईल. माफी मागा झाल्या प्रकाराबद्दल. पुन्हा असं कधी आपल्या हातून घडणार नाही. जाहीरपणे सांगा, जनता दिलदार आहे, मोठ्या मनाची जनता आहे, माफ करून टाकेल. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.